हाय फ्रेंड्स, मुक्ता जोशी. या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2026ची जाहिरात अखेर प्रसिद्ध झाली आहे. येणार 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 असं म्हणून 1.5 वर्ष गेलं, परंतु अखेर तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आता या जाहिरातीमध्ये एकूण किती जागा आहेत, याची पात्रता काय असणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, कधी परीक्षा होणार आहे, कारण परीक्षेची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे. तर ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तलाठी भरतीसाठी जर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि तलाठी भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याची मूळ फी 1,000 रुपये आहे, परंतु आजपासून पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी याची फी फक्त 500 रुपये असणार आहे. त्यामुळं पहिले 100 विद्यार्थ्यांमध्ये येण्याचा मान मिळवा आणि 500 रुपयामध्ये हा कोर्स घ्या. मूळ फी 1,000 रुपये आहे, परंतु 500 रुपयामध्ये हा म्हणजे संपूर्ण सिलेबस कव्हर होईल असा कोर्स तुम्हाला देत आहे. तर विठ्ठल जोशी ॲप ओपन केल्यानंतर MPSCच्या फोल्डरमध्ये जायचं आणि पूर्वपरीक्षा कंबाईन पूर्वपरीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा, कारण परीक्षा ही तिथेच म्हणजे MPSC मार्फतच होणार आहे. ती सगळी माहिती मी तुम्हाला देतो आता. तर सर्वात आधी मित्रांनो, परीक्षा कोण घेणार आहे ते सांगतो. तर तलाठीची परीक्षा MPSC मार्फत होणार आहे, परंतु MPSC मार्फत स्वतंत्र परीक्षा होणार नाही. जे की वाटलं होतं MPSC मार्फत तलाठीची स्वतंत्र परीक्षा होईल, तर तसं होणार नाही. तर MPSC मार्फत गट ची जी जाहिरात ऑलरेडी आलेली आहे, त्या गट च्या जाहिरातीमध्येच तलाठीची पदंसुद्धा त्यांनी ॲड केलेली आहेत आणि त्यामुळं तलाठीच्या आता 2 परीक्षा होणार आहेत. एक पूर्वपरीक्षा आणि त्यानंतर जे विद्यार्थी पूर्वपरीक्षेमध्ये क्वालिफाय होतील त्यांची मुख्य परीक्षा, अशा 2 परीक्षा होतील. तर आता आपण त्याची सविस्तर माहिती पाहूयात. हे पहा, 22 जुलै 2026 म्हणजे आजच्या तारखेचं शुद्धीपत्रक आहे MPSCचं. काय दिले त्यांनी की महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026, जाहिरात क्रमांक 017/2026, दिनांक 25 जून 2026, म्हणजे 25 जूनला ही ऑलरेडी जाहिरात आलेली आहे. तर आयोगामार्फत महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2,619 रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून आयोगाच्या दिनांक 16 जुलै 2026 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित पद्धतीने OMR आधारित म्हणजे ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच सदर शुद्धीपत्रकान्वये जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आता याच्या पुढची माहिती पहा की भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक 5 मे 2026चा जो GR होता ना, तो GR नुसार महाराष्ट्र गट सेवेसाठी आयोगाकडे मागणीपत्रे प्राप्त होत आहेत. त्यामुळे प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजनेमध्ये नमूद संवर्गाव्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गाचा महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये समावेश करण्यात येणार असून प्राप्त मागणीपत्रांचा संक्षिप्त तपशील खालीलप्रमाणे आहे. आता कोणकोणत्या पहा, एकूण 3,000 पेक्षा जास्त जागा ॲड झाल्यात. त्याच्यामध्ये पहिलं पद आहे पहा, महसूल व वन विभाग, ग्राम महसूल अधिकारी, तलाठी गट क. आता त्याच्यामध्ये एकूण जागा आहेत 1,539. तलाठीच्या जागा किती आहेत? 1,539. आवश्यक पात्रता, कोणत्याही विद्यापीठाची पदवी पाहिजे. कोणती पदवी? आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग, कोणती पदवी चालेल. आणि त्याच्या पुढे पहा, सेवा प्रवेश नियमानुसार अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच 5 ऑगस्ट 2026 असणार आहे. म्हणजे अर्ज आता कधीपर्यंत करता येणार आहेत? तर 5 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्याच्यानंतरचं पहा, जाहिरातीमध्ये नमूद वयोमर्यादा गणण्याचा दिनांक, फॉर्म भरण्याची तारीख त्यांनी इथंच दिलेले 31 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली, एवढंच दिले. त्याच्या पुढे त्यांनी काही दिलेलं नाही. इथं वय मोजण्याचं दिलेलं आहे वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 5 ऑगस्ट 2026 आहे. फॉर्म भरण्याची तारीख नाही. वय कोणत्या दिवशीचं मोजलं जाणार आहे? 5 ऑगस्ट 2026चं वय मोजलं जाणार आहे. त्याच्यानंतर हे झालं तलाठीचं. अजूनही भरपूर पद आहेत त्याच्यामध्ये. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई,
याच्या 18 जागा आहेत ह्या पदाच्या. कोणतं? वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक अभिलेखापाल गट क त्याच्या 18 जागा आणि सहाय्यक अधीक्षक गट क 18 जागा. याची पात्रतासुद्धा कोणत्याही शाखेतील पदवी आहे आणि याचं वय मोजण्याचं आहे जाहिरातीनुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2026. अगोदरच शासन सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल राहील. त्याच्यानंतर कृषी व पदुम विभाग, त्याच्यामध्ये सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट क 254 जागा असणार आहेत आणि त्याच्यामध्ये मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी धारण करणे आवश्यक आहे BFSC आणि वय मोजलं जाणार आहे 1 ऑक्टोबर 2026 रोजीचं. त्याच्या पुढे पहा अन्न, नागरी व पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग, आदिवासी विभाग, महसूल, वन विभाग आणि अजून नियंत्रक, सीधा वाटप व संचालक, नागरी पुरवठा कार्यालय या सर्वांच्या लिपिक व टंकलेखक पदाच्या जागा पहा एकूण 480 आहेत. म्हणजे लिपिकच्या जागा 480 वाढलेल्या आहेत. त्याच्यानंतर महसूल व वन विभाग, वन विभागामध्ये लिपिक, टंकलेखक, नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्या 339 जागा आलेल्या आहेत. तर अशा एकूण 3088 जागा आता ग्रुप सी मध्ये वाढलेल्या आहेत. त्याच्यानंतर याच्यासाठी पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी आहे आणि लिपिक टंकलेखनसाठी जे इंग्लिशचं 40चं सर्टिफिकेट पाहिजे किंवा मराठीचं 30चं पाहिजे, दोन्हीपैकी एक, आणि वय 1 ऑक्टोबर 2026 रोजीचं मोजलं जाणार आहे आणि अर्ज 31 जुलैपर्यंतच भरायचे आहेत बरं का, हे सुद्धा लक्षात ठेवा. तलाठ्याचे सुद्धा अर्ज 31 जुलैपर्यंतच आपल्याला भरायचे आहेत. म्हणजे किती दिवस भेटत आहेत आता? हार्डली आज मला वाटते 22 तारीख आहे, 8 दिवसच भेटत आहेत तुम्हाला. त्याच्या पुढे पहा आता उपरोक्त तथ्यातील संवर्गाचा सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय पदांचा तपशील तसेच शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त नवीन संवर्गातील पदांचा समावेश पूर्वपरीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात येईल. सदर बाब विचारात घेऊन उमेदवारांनी अर्ज भरावा. त्यामुळं अर्ज भरून घ्या मित्रांनो. आता मी तुम्हाला सांगितले 2 परीक्षा होणार आहेत, पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा. तर आणि फॉर्म भरण्याचं अजून एक शुद्धीपत्रक आहे, तेही आपण पाहूयात. थोडं वेट करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथं अर्ज आपल्याला 31 जुलैपर्यंतच भरायचे आहेत आणि परीक्षेचा जो दिनांक आहे ना तो 25 ऑक्टोबर 2026 आहे. पहा कधी परीक्षा होणार आहे? 25 ऑक्टोबर 2026ला परीक्षा होणार आहे. आम्ही जे तुम्हाला सांगतो ना मित्रांनो की अभ्यास सुरू ठेवा, जाहिरात आल्यानंतर फार वेळ भेटतो. आता पहा जुलै तर महिना गेला, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 3 महिन्यामध्ये अभ्यास खरंच होणार आहे का? तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. त्यामुळं जाहिरात येऊ तेव्हा अभ्यास करू असं जे म्हणतात ना त्यांची आता तारांबळ उडालेली आहे आणि ज्यांनी कंटिन्यू अभ्यास ठेवलेला आहे त्यांना मात्र याचा फायदा होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.